आज आपण बनवणार आहोत कारल्याची चिंचगुळाची भाजी। त्यासाठी स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करून त्याच्यामधल्या बिया आहेत त्या अशा काढून घ्यायच्या। आता याचे छोटे छोटे पातळ काप करून घ्यायचे। हे सर्व कारले आपण एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकून ठेवल्यामुळे त्याच्यातला जो एक्स्ट्राचा कडूपणा आहे तो सगळा निघून जातो। याला मीठ लावून हे 10 मिनिट झाकून ठेवायचं। 10 मिनिटानंतर याच्यामधले एक्स्ट्राचं पाणी जे झालेलं असतं सगळं काढून टाकायचं। आधी मसाला बनवून घेऊ। त्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, काळा मसाला, धण्याची पावडर आणि जिरे। कारला आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। त्यामध्ये हा मसाला टाकायचा। यामध्ये हळद, त्याच्यात थोडीशी चिंच टाकायची, याच्यात गोड शेंगदाण्याचा कूट टाकायची भाजी आणि याच्यात झाकण ठेवून एक उकळी काढायची आणि आपली भाजी रेडी।